राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू होतीये। जवळपास 13 दिवस ही यात्रा चालणार आहे। श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त ही यात्रा होत असते। राज्यामध्ये सर्वात जास्त काळ चालणारी यात्रा म्हणजे वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि जोगेश्वरी देवीची यात्रा। सर्वसाधारणपणे 13 दिवस ही यात्रा सुरू असते। आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि या यात्रेनिमित्त काय तयारी केली ग्रामस्थांनी त्याची आपण माहिती घेणार आहोत। आपल्याबरोबर देवस्थानचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त देखील आहेत। राजेंद्र धुमाळ हे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आहेत। काय सांगाल, यात्रेची कशी तयारी झाली? यंदाची यात्रा साधारणतः आजपासून 10 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आहे। 10 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत। तर ह्या यात्रेनिमित्त बाहेर गावचे जे अगदी राज्यातून परराज्यातून पण लोक येत असतात। त्यांची व्यवस्था म्हणून आम्ही समजा जी पार्किंगची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, साधारणतः या यात्रेला बैलगाड्या येतात त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि जे इथं स्टॉल वगैरे लागतात त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली। पाण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काय व्यवस्था केलेली आहे किंवा इमर्जन्सी व्यवस्था काय? इमर्जन्सी व्यवस्था म्हटलं तर समजा प्राथमिक आरोग्य केंद्राची जी टीम आहे, पथक, ते कंटिन्यू इथं 24 तास म्हणजे यात्रा काळात 24 तास उपलब्ध ठेवलेला आहे शासनाने। स्वयंसेवक जवळजवळ 160 स्वयंसेवक गावातल्या मंडळातले कार्यकर्ते यांनी स्वतःहून काम करण्याचं ठरवलेलं आहे। म्हणजे पहिले पण करतात, पण आत्ता 160 लोकांची टीम आहे। होमगार्डची टीम आहे, पोलीस डिपार्टमेंटची पण जवळजवळ 70-80 लोकांची टीम आहे आणि ॲम्ब्युलन्स आहे। अग्निशामक दलाची गाडी आम्ही मुक्कामी ठेवतो, कंटिन्यू येत असतो, अशी व्यवस्था केलेली आहे। खरं तर ह्या देवाची यात्रा म्हटलं तर 13 दिवस ही यात्रा चालू असते आणि या यात्रेमध्ये नक्की कोणते कार्यक्रम होत असतात किंवा कशा पद्धतीने ही यात्रा पार पडते हे देखील आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, ही यात्रा कशा पद्धतीने पार पडते? कोणते दिवस या यात्रेसाठी महत्त्वाचे मानले जातात? श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्रवीर इथे या ठिकाणी ही यात्रा भरते। साधारण 15 दिवसाचा हा यात्रेचा आमचा कालावधी आहे। या यात्रेच्या कालावधीमध्ये सगळ्यात पहिला उत्सव जो होतो तो आज दिनांक 10 फेब्रुवारीची देवाची हळद असते। आज दुपारी 2:30 वाजता या ठिकाणी देवाला मानाची हळद लावली जाते। देवाला महिला भगिनींना आज गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जाऊन देवाला हळद लावण्याचा या ठिकाणी मान आहे। त्यानंतर आज हळद लावल्यानंतर उद्या वीरमध्ये संध्याकाळी 6 वाजल्याच्या पुढं विविध गावच्या जवळपास 7 गावच्या बाहेरच्या काठ्या पालख्या वीरमध्ये येत असतात। त्या काठ्या पालख्यांचं आगमन झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजायच्या आसपास या ठिकाणी कोडीच्या पालखीचा आम्ही सर्व ग्रामस्थ गावकरी आमच्या मुकादम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ सर्व जाऊन त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यानंतर या ठिकाणी देवाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होते। साधारणतः संध्याकाळी 11:15च्या आसपास देवाला लग्नाचा पोशाख केला जातो। लग्नाचा पोशाख देवाला मंडवळी पाशिंग बांधल्यानंतर पालखी सोहळा हा या ठिकाणी गावामधील अंधारचिंच या परिसरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी देवाचे जे मानकरी आहेत त्या मानकऱ्यांना फुलाची माळ घातली जाते। त्या फुलाच्या माळ घातल्यानंतर त्यांना या ठिकाणी वाजत गाजत सर्व काठ्या पालख्या लावाजाम्यासह देव या ठिकाणी मंदिरात येतो। देवाच्या मंदिरामध्ये देऊळवाड्यामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की संध्याकाळी साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान सर्व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये आपण मंत्रोच्चारामध्ये मंगलाष्टकांच्या स्वरामध्ये देवाचं या ठिकाणी लग्न लावलं जातं। या लग्नानंतर फार मोठ्या प्रमाणावर जी या ठिकाणची प्रमुख ख्याती अशी छानपैकी सुंदर अशी आतिषबाजी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमार्फत केली जाते। अशा पद्धतीने हा विवाह सोहळा हा मध्यरात्री जवळजवळ 3-3:30 वाजेपर्यंत चालतो। त्यानंतर गावाला प्रदक्षिणा होऊन पहाटे 6-6:30च्या दरम्यानंतर सर्व काठ्या पालख्या या ठिकाणी विसावतात। हा उत्सव ह्या लग्नानिमित्त चालू होतो तो इथून पुढं दशमीपर्यंत चालतो। मधल्या काळामध्ये देवामध्ये दोन्ही वेळेला दुपारच्या दरम्यान साधारणतः 12:30च्या दरम्यान, संध्याकाळी 9:30-10 वाजताच्या दरम्यान असे 2 वेळा देवाचा छबिना भरतो। या मंदिराला 3 प्रदक्षिणा करून या सर्व काठ्या पालख्या या ठिकाणी आज छबिना भरवत असतात। देवाच्या मुख्य जो उत्सव ज्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असेल किंवा कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागातून धनगर समाज भाविक येत असतो, ज्याचं हे प्रमुख आकर्षण म्हणलं जातं किंवा देवाची श्रद्धा म्हणलं जातं। असं देवाचा भाकणूक
ही या ठिकाणी पंचमीपासून सुरू होते. यंदा ही पंचमी 17 तारखेला सोमवारी या ठिकाणी होणार आहे. त्या दिवशी दुपारपासून देवाच्या आमच्या भक्तांच्या अंगामध्ये संचार होऊन देवाच्या या ठिकाणी पीक पाणी आयुष्य तुमचं आरोग्य या विषयावरती देवामध्ये आमचे भक्त आहेत त्यांच्या अंगात संचार होतो आणि ते भाकणूक करतात. ही तिथून पुढं दशमीपर्यंत भाकणूक चालते. हे माघ वद्य दशमी दिवशी या यात्रेचा समारोप जो असतो तो या ठिकाणी रंगशिंपणाने ज्याला आपण मारामारी म्हणतो या मारामारी दिवशी होत असतो. दुपारी 12:15च्या दरम्यान त्या दिवशी छबिना उभा राहिल्यानंतर भाकणूक झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्या भाविकांच्या अंगावरती जांभळा रंग या ठिकाणी शिंपण केला जातो आणि अशा प्रकारे यात्रेची पूर्णतः सांगता होते. ही जवळपास 15 दिवस चालणारी यात्रा आहे. म्हणजे मारामारी दिवशी संपन्न झाल्यानंतर देखील त्यातनं पुढं आमच्या गावामधील काही विधी आहेत, जसे की महाशिवरात्री दिवशी आमच्या इथं देवाची पाकाणी केली जाते. संपूर्ण मंदिरात देवांना अभ्यंग स्नान घातलं जातं, देवाची स्वच्छता केली जाते आणि अमावस्ये दिवशी देवाला भरजरी असा अलंकारित पोशाख करून देवाचा सीन उतरवला जातो. अशा पद्धतीने ही 15 दिवस यात्रा चालते. लाखो भाविक या ठिकाणी या निमित्ताने येत असतात. पंचमीपासून जसं आपल्याला सांगितलं भाकणूक चालू होती त्या दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले भाविक असतात. या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन या देवाच्या नावाने एक 5 भक्त जेवायला घालण्याची एक ठिकाणी प्रथा आहे, त्याला गजगोपाळ आपण म्हणतो. अशी फार मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जेवणं वगैरे या ठिकाणी चालत असतात. निश्चितपणे याही वर्षी आम्हाला खात्री दरवर्षीप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येणार आहेत. आमचे देवस्थानच्या वतीने ग्रामस्थ ग्रामपंचायत असेल किंवा सर्व प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी ज्या सोयी केलेल्या आहेत, आमची सर्व भाविकांना भक्तांना या निमित्ताने विनंती आहे तुमच्या माध्यमातून की ह्या सर्व सुविधांचा आपणही लाभ घ्यावा आणि निश्चिंतपणाने या ठिकाणी येऊन नाथांचं दर्शन घेऊन आम्हालाही आपल्या सेवेची संधी द्यावी. या 13 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये अनेक गावच्या पालखी आणि काठे येत असतात. कोणत्या गावच्या पालखी आणि काठे या ठिकाणी येतात? या ठिकाणी सासवडजवळ असलेल्या कोडीत या ठिकाणची पहिली पालखी आहे. त्यानंतर राजेवाडी पुरंदर तालुक्यातीलच राजेवाडी आहे. त्यानंतर वाई तालुक्यामध्ये वाई गावातली एक पालखी आहे. तिथंच कन्हेरी म्हणून खंडाळा तालुक्यामधील कन्हेरीची एक पालखी आहे. सोनवडी म्हणून बारामती तालुक्यात भोंडवेवाडी एक आहे बारामती तालुक्यातली आणि कसबापेठ पुणे शहर या ठिकाणच्या या पालख्या या ठिकाणी येत असतात. आणि वीरगावचा हा प्रमुख छबिना यांच्याबरोबरच असतो. या सर्व पालख्यांना सोबत घेऊन वीरगावचा छबिना या ठिकाणी चालत असतो. वीर यात्रेच्या दरम्यान जवळपास 13 ते 15 दिवस ही यात्रा चालू असते आणि या यात्रेमध्ये राज्यभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. ही यात्रा आजपासून सुरू होते तर